1 किलो मैदा आपण चाळून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. 1 वाटी बारीक रवा. आता आपण यामध्ये कडकडीत तापवलेले तूप टाकून घेऊया. पोहे खातो ना, हे 4 चमचे तूप आपण घ्यायचं आहे. तूप हे आपण पूर्ण पिठाला चोळून घेऊया. दोन्ही हाताने आपण असं हे तूप पिठाला चोळून घ्यायचं आहे. अशी मूठ बांधून बघायचं आहे. जर आपला असा पेढा तयार झाला तर आपलं तूप परफेक्ट आहे. तूप, मैदा आणि रवा व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेला आहे. आता आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी वापरून आपण हे पीठ घट्टसर मळून घेऊया. आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी मला साधारण 2 ग्लास पाणी लागलेलं आहे. आता आपण हे पीठ झाकून ठेवूया. आपलं पीठ 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया. असे गोळे करून घ्यायचे आहे. 1 किलो पिठाचे 12 गोळे झालेले आहेत. आता आपण ह्याच्या चपात्या लाटून घेऊया. चपाती लाटताना आपल्याला मैद्याचा वापर करायचा नाहीये. करंजीसाठी आता आपल्याला साठा लागणार आहे. तर आपण साठा कसा बनवायचा ते बघून घेऊया. तर आपण ह्यामध्ये 6 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया. पोहे खातो तो चमचा आहे. आता आपण ह्यामध्ये 3 चमचे तूप टाकून घेऊया. पोहे खातो तो चमचा आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि ह्याची पातळसर अशी पेस्ट करून घेऊया. हे थोडं मेल्ट व्हायला वेळ लागेल, 5 ते 7 मिनिटं. हे आपण जसं जसं चमच्याने फिरू तसं तसं हे पातळ होईल. तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर. तुम्ही बघू शकता हे मेल्ट झालेलं आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि आपली ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार आहे. आपली चपाती तयार आहे. आता आपल्याला साठा लावून घेऊया. जो आपण केला होता तो सगळ्या बाजूने पसरून घ्यायचा आहे. थोडासा मैदा ह्यावरती भुरभुरून घेऊया. आता अशाच प्रकारे आपण जी दुसरी चपाती लाटली आहे ती टाकून घेऊया. पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे. आता आपण ह्यावरती तिसरी चपाती टाकून घेऊया. थोडंसं टाकून घेऊया. आता आपण पुन्हा तीच पद्धत वापरून घेऊया. आता आपण ह्याचा घट्टसर रोल करून घेऊया. अशा पद्धतीने आपण रोल करून घेऊया. तुम्ही 3-4 तुम्हाला जेवढे लेअर हवे आहे तेवढ्या चपात्या घेऊन तुम्ही लेअरच्या करंज्या करू शकता. रोल करताना आपण थोडंसं हलक्या हाताने असा हा लांब लांब करून घ्यायचा आहे. आपण हा कापून घेऊया. अशा पद्धतीने आपण लाट्या कापून घेऊया. हे जे साईडचं पीठ आहे हे बाजूला ठेवून घेऊ. हे बघा, अशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही लाट्या कापून घेऊया. आता ही लाटी घ्यायची आहे आणि अशी ठेवून थोडीशी हलक्या हाताने प्रेस करून घेऊया. ह्या ज्या कडा आहेत ह्या आपल्या दाबायच्या नाहीये, फक्त मध्ये मध्ये आपल्याला अशा लाटून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने. करंजीचं सारण भरून घेऊया. 1 ते 1.5 चमचा हे सारण बसते ह्या करंजीमध्ये.
पाण्याचा बोट घेऊन आपण हे सिलिकॉन लावून घेऊया. मी जेव्हा हा पदार्थ तुम्हाला सांगते तर तुम्हाला एक आवाज येत असेल. तर दिवाळीचा सीझन चालू आहे, घरामध्ये फर्निचरचं काम चालू आहे, त्याच्यामुळे हा थोडाफार आवाज येत आहे. आता अशा प्रकारे आपण ह्या कड्या ज्या आहेत दुमडून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता हे जे बाजूचे कॉर्नर आहेत इथे आपण दाबायचं नाहीये, तर त्याचा आतला भाग जो आहे तिथे आपण दाबून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आतला जो भाग आहे तो आपण हळूवारपणे दाबून घ्यायचा आहे. चला अशा प्रकारे आता आपण बाकीच्याही करंज्या करून घेऊया. करंज्या आपल्यावरती तेलावरती तरंगायला लागल्या आहेत, तर हलक्या हाताने अशा पलटून घ्यायच्या आहेत. एक साईड आपली तळलेली आहे, आता आपण दुसऱ्या साईडने तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता किती सुंदर लेअर सुटलेली आहे त्याला. सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्याला तळून घेऊया. ह्याच पद्धतीने आपण बाकीच्या करंज्याही तळून घेऊया. फक्त करंजी टाकताना ह्या ज्या कडा आहेत त्या पुन्हा एकदा आपण दाबून घेऊया. मध्यम ते बारीक आचेवर आपल्याला करंज्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लेअर सुटलेले आहेत. हे बघा.